नमस्कार विद्युत मावशी. आज परत तुम्हाला भेटायला मला खूप आनंद होतोय. आणि आज खरं तर आपल्याकडे आपण कॅनडात व्हिक्टोरिया डे साजरा करतोय. म्हणजे इथल्या ऍक्च्युली इथल्या नाही, काय म्हणायचं, इंग्लंडच्या राणीचा वाढदिवस. हा, आणि पूर्ण हा देश जिला मानतो त्या राणीचा वाढदिवस. बरोबर. आणि असं हे करता करता माझ्याकडे खूप ऍक्च्युली व्हिक्टोरिया डे ची छान मेमरी आहे. 2 वर्षापूर्वी इथे व्हिक्टोरियामध्ये आम्ही जिथे राहतो तिथे व्हिक्टोरिया डे ची मोठी परेड असते. आणि त्या परेड मध्ये प्रत्येक वेगवेगळ्या तर ते काय म्हणतात, फ्लोट्स असतात किंवा म्हणजे झाकिया किंवा काय असं म्हणतो ना आपण. तर त्याच्यामध्ये आमच्या इथल्या व्हिक्टोरिया हिंदू टेम्पलचा फ्लोट होता. आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली सेलिब्रिटी कपल म्हणून मी आणि गजानन होतो. अरे वा. आणि आम्ही अगदी असं राणीच्या स्टाईल मध्ये सगळ्यांना हातवेत करत असं गाडीतून आणि तेव्हा त्याची थीम होती की काय म्हणायचं, युनिटी इन डायव्हर्सिटी, जसं आपल्या भारतात म्हणतो तशा टाईपच. तर तेव्हा सगळे ट्रॅडिशनल क्लोथ्स घालायचे होते. त्याच्यामुळे नऊवारी साडी वगैरे नेसून असं आमची पूर्ण व्हिक्टोरियात परेड निघाली होती व्हिक्टोरिया डेच्या निमित्ताने. आणि ते खूपच छान अनुभव होता. आणि ते करताना आणि आता परवा असंच मनात येऊन गेलं की आपण भारतामधून आलो आणि भारतामध्ये आपण म्हणजे आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलंय आणि क्वीननी किती असं आपण म्हणजे निगेटिव्ह थोडंसं हे असताना. आणि मी म्हंटल, अरे इथे येऊन आपण अगदी महाराणीचा उदो केल्यासारखा उत्सव किंवा सुट्टी साजरी करतो. विच इज अजय की काय म्हणतात ना, इथे क्वीनला आपण मानतो म्हणजे मोर ऑफ अ नामधारी राजे, नॉट त्यांनी. तर म्हटलं, राज्य करणं आपल्यावर आणि ऍक्च्युली आपण खुशीनं सेलिब्रेट करणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि असं विचार करताना की अरे इट्स अ डिफरंट वर्ल्ड, परंतु ऍट द सेम टाइम आय ऑलवेज फील ग्रेटफुल की कसं म्हणतात ना, बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स मिळालंय मला. की माझं अपब्रिंगिंग भारतातलं आहे, त्याच्यामुळे भारताबद्दलचा अभिमान आणि थोडा इंग्रजांबद्दलचं हे असं दोन्ही आहे. पण इकडे आल्यानंतर कॅनडाने पण भरपूर चांगल्या गोष्टी दिल्यात. त्याच्यामुळे कॅनडा जे व्हिक्टोरिया डे सेलिब्रेट करतं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला फार काही वाईट नाही वाटलं. पण इट वॉज जस्ट अ थॉट. आणि म्हटलं, तुम्ही तर इथे इतके वर्ष राहतात, तर तुमचा कसा अनुभव आहे इथला, तुम्हाला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड म्हणून कसं वाटतं, याच्याबद्दल काही सांगायला वाचायला तुमच्याकडे असेल तर खूप आवडेल. तर अर्पिता, तू अगदी योग्य विषय काढलास आजच्या दिवसाला. व्हिक्टोरिया बद्दल जेव्हा व्हिक्टोरिया डे म्हणून आपण विचार करतो तेव्हा त्या राणीच्या कारकिर्दीबद्दल थोडीफार माहिती घेणं वगैरे हे मुलं शाळेत असताना केलं आपण. पण तू म्हणतेस ती द्विधा मनस्थिती जी आहे विचार करणाऱ्या कोणत्याही आपल्यासारख्या व्यक्तीची, ती माझ्या वाट्याला अनेकदा आली होती. आणि त्याच्याबद्दल माझ्याकडे तुम्हाला आत्ता सहज सांगता येईल असे दोन लेख आहेत माझ्याकडे. त्यातला एक अगदी लहान आहे, त्याने मी सुरुवात करीन. आणि दुसरा जो आहे तो आत्ताच्या तुझ्या बोलण्याच्या संदर्भातच आहे की दोन जगामध्ये वावरताना चांगलं कसं काय मिळू शकतं म्हणून. त्यातला पहिला लेख जो आहे तो माझ्या अगदी पहिल्या पुस्तकातला पहिला लेख आहे. त्याचं नाव आहे मतदान. आणि त्यावेळी मला ते सगळ्यात जास्ती जाणवलं होतं जेव्हा मुलं माझी लहान होती, शाळेत होती. आणि हे पहिलं पुस्तक म्हणजे हे मेरा जूता है जपानी हे पुस्तक. हे उलट दिसतंय तुम्हाला अर्थात याच्यामध्ये. नाही दिसतंय व्यवस्थित, खूपच छान. ह्या पुस्तकामध्ये ते 90 साली प्रकाशित झालं आणि त्याच्या आधीच्या 2-3 वर्षांमधले हे लेख आहेत. तर त्यातला अगदी छोटा लेख जो आहे, अगदी पहिला, त्याचं नाव आहे मतदान. त्यात मी म्हणते, काल मतदान करून आले. कॅनडाच्या ज्या भागात मी राहते त्यातल्या महानगरपालिकेचे महापौर, स्कूल बोर्डाचे ट्रस्टीज वगैरे निवडायचे होते. मुख्य म्हणजे या गावात नाट्यगृह बांधण्यासाठी आणि रविवारी दुकानं उघडी ठेवण्यासाठी ठराव पास करायचे होते. या प्रश्नात मला रस होता. आणि मी जरी भारतीय नागरिक असले, हे 90 सालाच्या आधी 2 वर्ष मी लिहिते, आणि मी जरी भारतीय नागरिक असले तरी मला इथल्या या मतदानात भाग घेण्यासाठी एक खुबी ठेवलेली आहे. ती मला कधीची खुणावत होती. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ज्या लोकांचा जन्म झालेला असेल त्यांना इथे स्वतःला ब्रिटिश सब्जेक्ट म्हणून घेऊन मतदान करता येत नाही. इतके दिवस म्हणजे मतदानाचा हक्क प्राप्त झाल्यापासून आतापर्यंत अनेक वर्ष सलग भारताबाहेर राहिल्यानं भारतीय निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावायला कित्येक वर्ष मिळालाच नाही. अगदी बरोबर. मुळात राजकारणापेक्षा सामाजिक
आणि त्यातही वैयक्तिक संबंधात अधिक रस असल्यामुळे त्याची फारशी खंतही कधी वाटली नाही. शिवाय विनाकारण नागरिकत्व बदलण्यातही फारसं स्वारस्य कधी वाटलं नाही. पण आजच्या मतदानात मात्र काही जिव्हाळ्याचे प्रश्न होते. आपण उठून तिथं मतदान करून आलो नाही तर इतरांना आपण कुठल्या तोंडानं सांगणार असं वाटत होतं. एकीकडे लहानपणापासून जोपासलेली, शाळा कॉलेजातून वादविवाद करून वाढवलेली राष्ट्रीयता ब्रिटिश सब्जेक्ट म्हणून घेण्याच्या आड येत होती. नागरिकत्व बदलण्या इतकी ही गंभीर गोष्ट नव्हे, ही केवळ कायद्याने ठेवलेली पळवाट आहे आणि आपण त्याचा काही विधायक गोष्टी करण्यासाठी उपयोग करतो आहोत हे लक्षात असूनही ते करणं इतके दिवस सहजच टाळलं जात होतं. वस्तुतः याआधीही काही वेळा असं वाटून गेलं होतं की एक सुबुद्ध नागरिक या नात्यानं आपण कुठंतरी मतदान केलंच पाहिजे. नुसतं वर्षामागून वर्ष मत वाऱ्यावर सोडून देणं म्हणजे सामाजिक कर्तव्य नाकारणंच झालं. पण दर खेपेला ॲज अ ब्रिटिश सब्जेक्ट हे 4 शब्द म्हणणं जीवावर येत असे. मग आत्ताच एकदम ही कृती कशी झाली? मला वाटतं 35च्या सुमाराला बाईला जी एक वर्तमान काळ खरा, बाकी सगळं खोटं ही जाणीव होते ते याचं कारण. मुलांना शाळेत व्यवस्थित शिक्षण मिळायला हवं, त्यासाठी स्कूल बोर्डाचे ट्रस्टी योग्य तेच निवडायला हवे वगैरे कारणं ही तात्कालिक कारणं झाली. खरं म्हणजे आत्ता नाहीतर कधीच नाही ही बोचरी जाणीव. मग यातून मुळातच गाठीशी असलेल्या अनेक पदरी वेदांताचा आश्रय घेतला गेला. माझा जन्म कुठे झाला, कधी झाला यावरून जर माझं राष्ट्रीयत्व ठरणार असेल तर ठरो बापडं. त्यातही मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी करत करत मतदानाचा हक्क बजावता फिर भी दिल है हिंदुस्तानी ही माझी आंतरिक धारणा तर कुठे कोणाला ओरबाडून काढता येणार नाही. गंमत म्हणजे मारुतीनं दाखवलं तसं दिल खोलून दाखवल्याशिवाय ती कोणाला दिसणारही नाही. खूप सुंदर, खूपच सुंदर. तर हा लेख 35च्या सुमाराला मी लिहिला होता. आज मी त्याच्या दुप्पट वयाच्या पलीकडे गेलेली आहे. तर अलीकडे एकदा लिहिलेला पुढचा जो लेख आहे त्याचं नाव आहे हरवले ते गवसले का, आणि हा माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यावरती लिहिलेला लेख आहे. त्या काळामध्ये मी भारतीय नागरिकच होते आणि तरी देखील मला इथल्या मतदानात मत द्यायचं होतं म्हणून मी ती पळवाट काढली होती. ते एक झालं. त्याच्यानंतर दुसरा जो लेख आहे तो थोडा मोठा आहे, 6 पानांचा, म्हणजे 12-15 मिनिटामध्ये होईल. आणि त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात आलेले सगळे विचार तुम्हाला ऐकायला मिळतीलच. जरूर, खूप आवडेल. हा, चालेल, अगदी. तर हरवले ते गवसले का. आज भयानक वादळ वारं सुटलेलं आहे. पावसाच्या झडीवर झडी वेड्या वाकड्या पडतायत. वराड ब्रिज वरून जाताना त्या वाऱ्याच्या जोरानं माझी गाडी चक्क हलत होती असं मला जाणवलं. पण त्या वादळ वाऱ्याची तमा न बाळगता मी गाडी घेऊन माझ्या रिचमंड मधल्या घरातून निघून 2 पूल ओलांडून व्हँकुव्हर मधील भारतीय वकिलातीत आले. आणि 10 वर्षांपूर्वी जे हरवलं होतं ते आज माझ्या पुन्हा हाती लागलं. भारताची विदेशी नागरिक म्हणून माझं प्रमाणपत्र आज माझ्या हाती आलं. जानेवारी 2007 मध्ये नेहमीप्रमाणे मी माझी शिशिर ऋतूमधली भारत यात्रा करणार आहे. त्यापूर्वी मी केलेल्या अर्जानुसार व्हँकुव्हरातील भारतीय कॉन्सुलेटनी मला OCI नामक ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया हे एक प्रमाणपत्र बहाल केलं. म्हणजे हा लेख 2007 मध्ये लिहिलेला. विदेशी भारतीय नागरिक म्हणून मला भारतात मतदान किंवा मळे शेत वगैरे जमीन जुमला असलं काही करायला मिळत नाही किंवा निवडणूक लढवायलाही मिळत नाही. या प्रमाणपत्राचा खरा उपयोग प्रवासाच्या सुविधेसाठी आहे. या कागदामुळे मला आजीवन भारतामध्ये मुक्तद्वार मिळणार आहे. म्हणजे दर खेपेला भारतात जाताना पुन्हा व्हिसा काढायची कटकट नाही. पण एवढंच नव्हे तर आणखीही बरंच काही शब्दात न सामावणारं या प्रमाणपत्रामुळे मला लाभलं असं मला वाटलं. ज्या मायभूमीशी माझी नाळ कागदोपत्री तुटल्यासारखी झाली होती तिच्याशी परत एकदा या कागदामुळे माझी जन्मगाठ जोडली गेली.
हे एक तळहाता एवढा कागदाचा तुकडा, त्यावर लिहिलेल्या त्या 3 शब्दांनी माझं मन आज इतकं का आनंदलं आहे कळत नाही. 1967 साली भारत सोडून मी अमेरिकेत आले आणि 1969 सालापासून कॅनडामध्ये प्रवेश घेऊन नंतर तिथे स्थायिक झाले. तरी आजतागायत मनाने आणि आचार विचारांनी मी भारतीय होतेच की. भारतात कॅनडाचे नागरिकत्व घेऊन आणि ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील ह्या रिचमंड शहरात राहतं घर विकत घेऊन त्याभोवती बाग फुलवून मुलाबाळांना इथे वाढवून आणि ब्रिटिश कोलंबियामधील विद्यापीठात भरपूर वर्ष कनेडियन विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून शिकवून बाह्यातकारी जरी मी कितीही कनेडियन झाले असले तरी माझं भारतीयत्व आणि मराठीपण मुळीच गमावलेलं नव्हतं. ते होतं तिथं आतल्या आत आणि पुष्कळ अंशी बाहेरही टिकून राहिलेलं होतंच. घरीदारी किंवा अनेक मित्रमैत्रिणींशी बोलत असलेल्या मराठी भाषेत गेली कित्येक वर्ष भारतातील विविध मासिकांमधून आणि कॅनडामधील एकता त्रैमासिकामधून केलेल्या माय मराठीमधल्या लेखन संपादन कार्यात आणि नाटकं, गाणी, रांगोळ्या वगैरे अनेक अगणित सांस्कृतिक कार्यक्रमात ते मराठीपण भारतीयत्व सतत सोबत होतच. पण बरीच वर्ष भारतीय पासपोर्ट न बदलता कनेडियन इमिग्रंट या नात्यानेच या देशात राहिल्यावर अखेर जेव्हा 1995 साली आता हेच माझ्या कुटुंबाचं सध्या तरी घर अशी जाणीव झाल्यावर भारतीय पासपोर्ट ऐवजी कनेडियन पासपोर्ट हातात घेतला, तेव्हा भारताला आपण कागदोपत्री तरी सोडलं असं काहीसं वाटून मन खिन्न झालं होतं. याची अजून आठवण आहे. आणि खरं म्हणजे तसं काहीच गमावलेलं नव्हतं. दोन्ही देशांमध्ये आमचे निकटवर्ती नातलग होते, मित्र होते, चाहतेही होते. दोन्हीकडे आम्ही राजरोस जात येत होतो, चांगली कामं करू शकत होतो. दोन्हीकडच्या समाजालाही आम्ही हर तऱ्हेने मदत करून सामाजिक ऋण थोडंफार फेडत होतो. तरी पण कागदोपत्री आपण भारताला परक केलं असं काहीसं जाणवत जाचत राहिलं होतच. आज ती खंत दूर झाली. कॅनडामध्येच आम्हाला आर्थिक सुबत्तेचं, स्वतंत्र आणि भरपूर सुखासमाधानाचं आयुष्य लाभलं म्हणून जरी आम्ही या देशाची स्वतःसाठी निवड जाणून बुजूनच केली असली तरी मनाने आम्ही मराठी भारतीय असणारच आहोत. या देशाने आम्हाला जे जे काय काय दिलं त्या सर्वांबद्दल ऋणी राहून देखील आम्ही मूळ कोण हे आम्ही विसरू शकत नाहीच. पण मग आज काय नेमकं झालं? आज हाती आलेल्या कागदाचा अर्थ एवढाच की आमच्या अस्तित्वाची मूळ खूण जी आमच्यापुरतीच राहिली होती ती आता भारताने देखील सामाजिक आणि राजकीय पातळीवर मान्य केली. कॅनडा हा देश द्विधा नागरिकत्व मान्य करतो. इंग्लंड, फ्रान्स, इटली वगैरे देशही ते मान्य करतात. कॅनडाचा एकेकाळचा अर्थमंत्री आणि नंतर काही काळ प्रधानमंत्री असलेला जॉन टर्नर हा देखील कॅनडाप्रमाणेच इंग्लंडचाही नागरिक आहे. तसंच सध्याचा लिबरल पक्षनेता स्टेफान दियोन हा कॅनडाप्रमाणे फ्रान्सचाही नागरिक गणला जातो. विद्यापीठात प्राध्यापक असलेले आमचे इटालियन मित्र दोन्ही देशांचे नागरिकत्व सुखाने सांभाळतात. आतापर्यंत भारताला असे द्विधा नागरिकत्व मान्य नसल्यामुळे कॅनडाला चालत असूनही ही मुभा फक्त भारतीयांनाच तेवढी मिळत नसे. त्यामुळे आमच्यासारख्या भारतीय कनेडियनांना मूळ देशाच्या उभेची उणीव भासे. आता मात्र भारताने पुढचे पाऊल पुढेच टाकायचे ठरवल्यामुळे आम्हा भारतीयांनाही मूळचे नागरिकत्व जमिनीला धरूनच पुढे नव्या देशाचे नागरिक म्हणून राहता येणार आहे. सर्वसाधारणपणे भारताबाहेर या ना त्या कारणाने आलेले बहुतेक भारतीय कुठलेही नागरिक बनले तरी मनात भारताबद्दलचा अभिमान, आपुलकी आणि ओढ कायम बाळगून असतात. सधन बनल्यानंतर तर या सगळ्या मानसिक आपुलकी पलीकडे जाऊन दुसऱ्या देशात मिळवलेल्या संपत्तीचा विनियोगही भारताच्या फायद्यासाठी अनेकवार केला जातो. त्यामुळे विदेशी भारतीय ही भारताची भली मोठी संपत्ती आहे हे आता भारताने ओळखले आणि विदेशी भारतीय नागरिकत्वाचा हा दाखला देऊ करून अशा सर्व समाजाची ओढ कायम राहावी यासाठी पाऊल उचललंय. या नव्या धोरणामुळे आमच्यासारखे मनाने भारतीय असणाऱ्या अनेकांना खूपच बरे वाटणार आहे. याला उपमाच द्यायची तर मुलीच्या बाबतीतल्या सासर माहेरच्या संबंधाची देता येईल. लग्न करून मुलगी सासरी जाते.
पण शरीराने आणि कळत नकळत मनानेही सासर हेच आता आपले घर हे जरी मानले, तरी मूळचे घर, बाप घर किंवा माहेर हे काही मनातून पूर्णपणाने बाजूला काढता येत नाही. पूर्वीच्या काळी लहान वयातच सासरी जाणाऱ्यांची गोष्ट वेगळी असेल कदाचित, पण अलीकडच्या काळातल्या वाढलेल्या, बाई बनलेल्या आणि स्वतंत्र करिअर करणाऱ्या विवाहित मुलींचा माहेराशी ओढा बहुतेक कायमच राहतो. जा मोठी जा, दिल्या घरी तू सुखी राहा, हे गाणं लहानपणी ऐकताना देखील दिल्या घरी हे शब्द मला जाचत असत. हेच नाही का माझं घर, लोकांचं घर कसं होईल माझं घर, असे प्रश्न मला लहानपणी पडत असत. मोठेपणी हवं तिथंच लग्न झाल्यावर किंवा केल्यावर थोडं चित्र बदललं, पण फार नाही. आता ते नवीन घर आपलं करता येतं हे पटलं, पण तरी देखील जुनं घर आपलं घर राहत नाही हे पटणं कठीणच होतं. मुलीचं लग्न झालं की ती माहेराला मुकते, हे काहींच्या घरातलं तत्व मला कधीच पटलं नव्हतं. माझ्या माहेरी तसं मला कुणी कधीही म्हटलं नव्हतं. उलट तू जगाच्या पाठीवर कुठंही जा, कुठेही सुखात राहा, पण आपलं हे घर नेहमीच तुझ्यासाठी उघडं असेल असं बजावणारी माझी आई होती. बाबाही तसेच. एकूणच वजाबाकीपेक्षा बेरीज करायला मला अधिक आवडत असल्यामुळे माहेरही माझंच आणि सासरही माझंच अशीच वृत्ती मी नेहमी जोपासली आहे. त्याचप्रमाणे जिथे जन्मले तो देश माझा, तसेच जिथे मी कर्मधर्म संयोगाने येऊन वस्ती केली तोही देश माझाच असं मला म्हणायला अधिक आवडतं. कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच असं म्हणणाऱ्या कवी वसंत बापटांचं मत मला चांगलं समजतं. रेसभर कमी जास्त असेल, पण आपलं ममत्व कसं सदैव दोन्हीकडे पसरलेलं असतं. NRI म्हणजे अनिवासी भारतीय म्हणा किंवा OCI म्हणजे विदेशी भारतीय नागरिक म्हणा, पण कोणत्याही पदवीमुळे आपल्या मनातल्या भारतीयत्वाला उणं अधिक लेखलं जातं असं नाही. पण आजच्या या नागरिकत्वाच्या प्रमाणपत्रामुळे मला माझ्या मनातल्या भावनेवर राजरोसपणाचं शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद झाला खरा. खरं तर अमुकच एका देशाची मी नागरिक असं म्हणण्यापेक्षा मी स्वतःला विश्वाची नागरिक म्हणणं अधिक पसंत करीन. कारण भारत आणि कॅनडाच नव्हे, तर मी जिथे जिथे थोडा बहुत काळ राहिले, अमेरिका, जर्मनी, इटाली वगैरे देशात त्या सर्वच ठिकाणी मी माझे मायाबंध जोडले. द्रष्ट्या केशवसुतांनी म्हटलेलं खरंच होतं, जिकडे जावे तिकडे माझी भावंडे दिसत आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. पण माझ्या मनात काहीही कवी कल्पना जागी असली तरी जगाच्या नकाशावर आखलेल्या, एकमेकांशी भांडणाऱ्या लहान मोठ्या देशांच्या सीमारेषा जोपर्यंत पुसट होत नाहीत आणि काही स्वार्थी आणि मूर्ख लोक जोपर्यंत दिलदार देशांच्या उदारपणाचा गैरफायदा घेणं सोडत नाही, तोवर आपल्या कुणाच्या आयुष्यभरात आपल्याला विश्व नागरिकत्व मिळेल अशी आशा करणं व्यर्थच होईल. मग तुका म्हणे त्यातल्या त्यात या न्यायाने कमीत कमी जन्मभूमी आणि कर्मभूमी या दोन्हीकडे आपली दखल आहे ना. खूप झालं, गंगेत घोडं आलं. काही वर्षांपूर्वी पुण्याच्या एका मासिकात माझ्या जुन्या माहेरच्या आडनावाने माझी अलीकडची एक कविता छापली गेली होती. अनवधानाने झालेल्या त्या संपादकीय चुकीबद्दल त्या संपादकांना लिहिताना मी एका कवितेतूनच ही गंमत कळवली होती. तेव्हा मी म्हटलं होतं की नाव ही कविता 23व्या वर्षी एका दूर देशच्या स्वप्नात शिरताना घर सोडलं, देश दुरावला आणि इतकी वर्ष मिरवलेलं नाव सोडलं. गंगेच्या प्रवाहात वेताच्या थाळी फुलांच्या माळातून तेवता दिवा सोडावा तसे. ते नाव आज उण्यापुऱ्या तितक्याच वर्षांनी मासिकाच्या पानावर संपादकांच्या अनवधानानं पुन्हा मिळालं. तरी एकदा दिलं दान पुन्हा घेता येत नाही. वा वा. मूळचा मुखवटा इतका घट्ट बसलाय की मूळचा चेहरा पुन्हा त्यावर चढत नाही, असं मी म्हटलं होतं त्या नावाच्या कवितेमध्ये. नावाच्या बाबतीत हे खरं असेल कदाचित, पण देशाच्या बाबतीत आज गंगा उलटी वाहिलीये आणि एकेकाळी कनेडियन नागरिकत्व स्वीकारताना नाईलाजाने सोडून दिलेलं
भारताशी नागरिकत्वाचं नातं आज पुन्हा भारताच्या उदार धोरणामुळे पदरात पडलंय. हे दिलं दान घेतलं दान करताना हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का, असे प्रश्न मनात उमटत आहेत. एकदा तुटलेलं तुळशीचं पान रुक्मिणीच्या पातिव्रत्यामुळे पुन्हा फांदीला जोडलं गेलं, अशी एक कथा कुठेतरी वाचली होती. तसंच हे काहीतरी अघटित घडलंय. पण या घटनेत आपल्या चांगुलपणाचा किंवा नैतिक सामर्थ्याचा काही भाग नाही. हा एक आनंददायक योगायोग फक्त आहे, एवढंच खरं. पण या योगायोगामुळे माझ्या नावाबद्दलचा एक पुराणा भाग मात्र या प्रमाणपत्रावर पुन्हा एकदा प्रकाशात आलाय आणि बाई म्हणून मला त्याचं महत्व जाणवतं. माझा कनेडियन पासपोर्ट फक्त लग्नानंतरच माझं नाव दर्शवतो. 67 साली मराठी विवाहिता म्हणून मी स्वीकारलेल्या विद्युल्लेखा अशोक अकलूजकर या माझ्या संपूर्ण नावात माझ्या नवऱ्याच्या व्यक्तिनामाशी आणि त्याच्या कुटुंबाच्या नावाशी माझा संपूर्ण संबंध जोडलेला दिसतो. पण विद्युल्लेखा गजानन वाघ हे माझं लग्नापूर्वीचं नाव, ते माझं पूर्वाश्रमीचं आयुष्य तिथं पुसूनच गेलेलं आहे. आज मिळालेल्या या विदेशी भारतीय नागरिकत्वाच्या प्रमाणपत्रात मात्र माझ्या भारताशी असलेल्या संबंधात भारताच्या भूमीवर घडलेला माझा जन्मयोग म्हणजे दुर्लभम भारते जन्म वगैरे आणि माझ्या भारतीय जननी जनकांच्या नात्यांचाच संबंध महत्वाचा असल्यामुळे माझ्या बरोबरच माझ्या आई वडिलांची नावंही तिथं नोंदवली गेली आहेत. कमला गजानन वाघ आणि गजानन व्यंकटराव वाघ ही माझ्या बालपणातली संरक्षक कवच कुंडलांसारखी सतत आगेमागे असलेली नावं तिथं उमटलेली मला दिसतात. विश्व नागरिकत्वाच्या ध्येयाबरोबरच भारताबद्दलचा वास्तव देशाभिमान ज्यांच्या मनात नित्य जागा होता असे माझे आई वडील आता पार्थिव जगात नाहीत, पण माझ्या मनात नित्य जागणारं त्या दोघांचं अस्तित्व आता त्यांच्या 2 संपूर्ण नावांच्या नोंदणीमुळे माझ्या नव्या प्रमाणपत्रावरही माझ्या नावासह प्रकाशात राहणार आहे. हे पाहूनही मला एक अनाकलनीय आनंद झाला. शेवटी आणखी एक पोरकट आनंदाचा भाग माझ्या फोटोबद्दलचा होता. कनेडियन पासपोर्टावरचा माझा फोटो माझ्याच निष्काळजीपणामुळे असेल, पण मला अजिबात न आवडणारा असा निघालेला होता. मी बहुधा 1760 कामं उरकून दमून भागून त्या छायाचित्रकाराच्या पुढ्यातल्या स्टुलावर कशी कशी टेकताच त्याने फोटोचा कार्यभाग साधला असावा. त्यामुळे माझी कांती त्या खारवलेल्या शेंगदाण्याची असावी तशी दिसत होती. केस विस्कटलेले आणि चेहरा उतरलेला असा तो माझा सध्याच्या कनेडियन पासपोर्टावरचा फोटो अत्यंत दयनीय वाटत होता. या उलट या भारतीय प्रमाणपत्रावरील फोटो मात्र नेहमी मी दिसते तशीच उत्साही, हसरा आणि खराखुरा माझ्यासारखा दिसत होता. आणि भारतात आजीव प्रवेशासंबंधीचा माझा व्हिसाचा शिक्का माझ्या कनेडियन पासपोर्टावर याच चांगल्या फोटोसह छापला गेला होता. त्यामुळे त्याच्या पहिल्या पानावर आणि 7व्या पानावर अशा माझ्या 2 वेगवेगळ्या छब्या उमटलेल्या दिसत होत्या. बहुधा पुढे मी करीन त्या कोणत्याही प्रवासात पासपोर्टावरच्या त्या 2 इतक्या वेगवेगळ्या फोटोमुळे बिचारे कस्टमवाले नक्कीच बुचकळ्यात पडणार होते. हा चेहरा खरा की तो चेहरा खरा याची शहानिशा करायला त्यांना माझ्या चेहऱ्याकडे पुन्हा पुन्हा पाहावे लागणार होते. पण सध्या मला त्याची काळजी नव्हती. माझ्या बावळट फोटोसह त्या चांगल्या फोटोला देखील माझ्या पासपोर्टावर आणि प्रमाणपत्रावर स्थान मिळाल्यामुळे मी आनंदात होते. आता नवीन मिळालेलं प्रमाणपत्र घट्ट धरून अतिशय उत्तेजित मनाने भारतीय कॉन्सुलेटमधून मी बाहेर पडले. व्हँकुव्हरच्या डाऊनटाऊन मधील पाण्यालगतच्या भागातल्या या जुन्या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर भारताचे कॉन्सुलेट आहे. व्यायामप्रिय असल्यामुळे मगाशी वर येतानाही मी एलिव्हेटर किंवा लिफ्ट बाजूला असताना 3 जिने सटासट चढून आले होते. तशीच आताही उडत्या पावलांनी जिने उतरत मी खाली चालले होते. पहिला अरुंद जिना खाली उतरल्यावर चौकोनी थांब्यावर मी येताच मला धापा टाकीत वर चढणारी, लांबलचक शाल पांघरून येणारी एक गोरीबाई दिसली. जिना चढणं जीवावर आल्यासारखा तिचा चेहरा पाहून मी बाजूला थांबून तिला वर जायला वाट देता देता हसून म्हटलं, जिना चढणं चांगलं असतं एलिव्हेटर घेण्यापेक्षा.
त्यावरती माझा खांदा पकडून म्हणाली, पण तुला माहित नाही मी का ढापा टाकते. मी म्हटलं नाही बाई, का टाकतेस. त्यावरती म्हणाली, कसलं झोमरं वारं सुटलंय बाहेर माहितीये ना. त्या वावटळीत मी ही सगळी फाईल अशी छातीशी धरून चालली होते. हे भारतीय व्हिसाच्या फॉर्मवर इथे मी माझे 2 फोटो लावले होते. नाठाळ वाऱ्याच्या जोराने माझे ते 2 फोटो चक्क उडून गेले आणि ग्रॅनविल स्ट्रीटच्या मध्यावर जाऊन पडले पावसाच्या पाण्यात, आणि वरून बस निघून गेली. सांग, म्हणजे मला पुन्हा दुकानात जाऊन पुन्हा फोटो काढून आणायला लागले. आता इकडे जाऊन ते चिकटवणार. निष्कारण दमणूक झाली माझी. पुन्हा पार्किंगला ज्यादा पैसे लागणार ते वेगळेच. मी मान डोलावली आणि चुकले, खेद व्यक्त केला. तिला गुडलक म्हणून जरा दिलासाही दिला. बिचारीचं नशीब. बाहेरच्या वाऱ्या वावटळीच्या धुमाळीत तिचा चेहराच हरवला होता फॉर्मवरचा, म्हणून ती वैतागली होती. आणि जन्मभर 12 वाऱ्यांवर घर बांधूनही माझा हरवलेला चेहरा आज मला पुन्हा सापडला होता, म्हणून मी हरकते होते. खूप सुंदर. म्हणजे मी काहीच बोलत नाही ऍक्च्युली. त्यातली प्रत्येक इमोशन आय थिंक आय कॅन रिलेट टू इट. आणि ऑलमोस्ट माझी स्टोरी तुम्ही सांगितल्यासारखंच वाटलं मला. खूप छान, खूप छान. आपण खरंच या सगळ्यात गेलेलो असतो नाही का. दोन्हीकडचं घेता घेता काय काय हरवतं, कुठे कुठे काय काय सांडत जातं, खरंय. त्याची खंत त्या त्या वेळेला जाणवते. आणि कधी कधी अशी मी ती घातली तशी लेखामध्ये घातली तरच ती जागी राहते. खरंय. तू म्हटलंस व्हिक्टोरिया डे आणि दोन्ही देशांचे नागरिक. हो, खरंय खरंय, मला आठवलं एकदम. अगदी. आणि माझा तर वाढदिवस पण स्वतंत्रता दिन आहे, त्याच्यामुळे मला तर खूप जाणवत राहतं. खूप सुंदर विद्युत मावशी, खूपच छान. नाही, छानच लिहिलंय. अजून काही लिखाण. राईट. अजून काही आहे, एखादी कविता वगैरे का? कविता हो, आपल्याला आहे वेळ. एक पुढे 5-1 मिनिटं चालू शकेल. 5-1 मिनिटातली कविता तुला मी ह्याच बद्दलची एक आहे छोटीशी. तिचं नाव आहे सीमोल्लंघन. काय झालं होतं की दसरा दिवाळीच्या सुमाराला लोकांना तिथे जशी जाणीव होते तशी एक पत्र आलं माझ्याकडे कुमार केतकरांचं. त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही मंडळी तिथे जाऊन राहिलात तर तुम्ही काय दसऱ्याला तुम्ही तेव्हा कसं करत असाल, काय काय साजरं करत असाल वगैरे ह्याच्याबद्दल लिहून कळवा. आणि हे पत्र साधारणपणे कुठल्या तरी एका सोमवारी आलं होतं. बुधवारपर्यंत पाठवून द्या. अरेच्या 2 दिवसामध्ये शोधून काढून काहीतरी त्या काळातलं आताच्या काळातलं वगैरे लिहिणं ते काय मला जमलं नाही. पण विचार करत असताना कविता जी झाली तीच मी त्यांना पाठवून दिली आणि ती त्यांनी अत्यंत आनंदाने छापून टाकली. त्या कवितेचं नाव होतं सीमोल्लंघन. ती कविता आता ऐकवते. सीमेस पार केले, सीमेस पार केले, घर पारखे न झाले. सीमेस पार केले, घर पारखे न झाले, चारी दिशात माझे घरटे बनून गेले. मी पाखराम परिया उडूनी प्रवास केला, हे विश्व नीड आता माझे बनून गेले. नीड म्हणजे घरट. हे विश्व नीड आता माझे बनून गेले. ती जन्मभूमी माझी, ही कर्मभूमी माझी, गेले तिथे तिथे मी घरची बनून गेले. माहेर सोडताना मी बाल्य पार केले, देशास सोडताना दौर्बल्य पार केले. माहेर सोडताना मी बाल्य पार केले, देशास सोडताना दौर्बल्य पार केले. घडतात या जगाच्या सीमांवरील लढाया, घडतात या जगाच्या सीमांवरील लढाया. निशस्त्र जाहले मी युद्धास पार केले, निशस्त्र जाहले मी युद्धास पार केले. पाहुनी राग लोभा माझ्या परी दुजांच्या, पूर्वग्रहास साऱ्या मी हद्द पार केले, पूर्वग्रहास साऱ्या मी हद्द पार केले. आता गळो ममत्व अस्तित्व संपताना, सीमेवरी उभी मी चित्तास शांत केले. आता गळो ममत्व अस्तित्व संपताना, सीमेवरी उभी मी चित्तास शांत केले. वा वा वा, क्या बात. फार सुंदर, फारच सुंदर.
हा, इतकं छान वाटतंय आणि मला खरंच की म्हणजे व्हिक्टोरिया डे आणि आपण हे कॅनडा आणि इंडिया हम्म. भारत बद्दल बोलता बोलता हे त्या इतकं सुंदर निमित्ताने ऐकायला आपल्याला मिळालं. असा हा संवाद करायला मिळाला. हा, खूपच छान. आणि म्हणजे यातली प्रत्येक इमोशन आय थिंक एनीबडी हू लिव्हज आउटसाइड ऑफ इंडिया हो, कॅन रिलेट टू इट. कुठेही हा, आणि वेगवेगळ्या आपण पद्धतीने. आणि आपण इथे राहू. बाहेरचं आयुष्य असतं ते आपलं इथलं नॉर्मल असतं, सगळ्या लोकांबरोबर आपणही असतो. बरोबर. त्यावेळेला हा गोरा आहे की हा पण काळा आहे की ब्राऊन आहे की पिवळा आहे काही म्हणत नाही आपण. माणसं माणसंच असतात आणि अगदी. ही जाणीव होते ना खरंय. कुठेही राहताना. पहिल्यांदा जे आपल्याला राणी, ती आमची राणी नाही, आम्ही केव्हाच त्याच्यापासून स्वतंत्र झालो वगैरे हे जे मनात होतं, ती प्रत्यक्ष एलिझाबेथ राणी जेव्हा आली होती आमच्या एशियन सेंटरचं उद्घाटन करायला, नव्या बिल्डिंगचं उद्घाटन करायला, तेव्हा अरे 4 बायकांसारखी ही पण एक बाईच आहे की आपल्यासारखी, अशी जाणीव जास्ती झाली. म्हणजे माणसाचं माणूस पण कोणी का असे ना तो शेवटी ते समान असतं ना. खरंय. त्या पातळीवर आपण कुठलंही मग स्वतंत्रपणाने ऍक्सेप्ट करायला शिकतो. बरोबर. आणि ते माणसांचं माणुसकी जपत आणि बॅलन्स साधत असं आपल्याला सगळ्यांनाच राहता आलं तर नथिंग लाईक दॅट, राईट? ऑसम. थँक्यू व्हेरी मच.